नमस्कार, पीस अँड मॅटर्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आम्ही क्रिस्टल ब्रेसलेट, क्रिस्टल ट्रीज अशा गोष्टींमध्ये डील करतो। म्हणजे ज्यांचं रिक्वायरमेंट जसं आहे त्याप्रमाणे त्यांना ह्या क्रिस्टलच्या वस्तू प्रोव्हाइड करतो। क्रिस्टल ज्यावेळेला आपण वापरतो तर त्याच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात। पहिली गोष्ट करेक्ट क्रिस्टल सिलेक्ट करणं आणि दुसरी गोष्ट टाइम टू टाइम ते क्रिस्टल्स चार्ज करणं। कारण काय होतं, आपण एखाद्या पर्टिक्युलर उद्देशाने क्रिस्टल्स वापरतो तर कंटिन्युअसली त्या क्रिस्टल्सची एनर्जी आपण यूज करत असतो आणि म्हणून टाइम टू टाइम एखाद्या ठराविक काळानंतर ते क्रिस्टल्स चार्ज करावे लागतात, जेणेकरून त्यांच्यात परत ती एनर्जी भरली जाते आणि आपल्याला परत ते क्रिस्टल्स सपोर्ट करतात। तर मला असा प्रश्न विचारला की तुम्ही एक्झॅक्टली तुमचे जे ब्रेसलेट क्रिस्टल्स आहेत ते कसे चार्ज करतात। तर ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती मी तुम्हाला देणार आहे। ऍक्च्युअली क्रिस्टल्स चार्ज करण्यासाठी, कुठलेही क्रिस्टल्स चार्ज करण्यासाठी बेस्ट मेथड म्हणजे मूनलाइट। पण अनफॉर्च्युनेटली ती मेथड मी नाही फॉलो करू शकत, कारण आमचं घर अशा ठिकाणी आहे किंवा आपण म्हणूया घराची पोझिशन अशी आहे की तिथे मी क्रिस्टल्स मूनलाइट मध्ये नाही ठेवू शकत। बऱ्याच जणांना ही अडचण येते आणि त्यासाठी एक सोपा उपाय आहे जो मी स्वतः फॉलो करते आणि ते म्हणजे सेलेनाइट। सेलेनाइट हा एक असा क्रिस्टल आहे ना की तो दुसऱ्या क्रिस्टल्सना चार्ज करतो। त्याच्या स्वतःमध्ये एक चार्जिंग कॅपॅसिटी असते। सेलेनाइट जर तुमच्या ब्रेसलेटमध्ये जरी असेल, सेलेनाइट आवश्यक असेल तरच ब्रेसलेटमध्ये घालावा, पण जर सेलेनाइट तुमच्या ब्रेसलेटमध्ये जरी असेल ना तरीही बाजूचे क्रिस्टल्स ऑटोमॅटिकली ते चार्ज होत राहतील। तर त्यासाठी मी यूज करते सेलेनाइटची प्लेट। अशी बॉक्समध्ये एक प्लेट आहे माझ्याकडे। तर अशी ही सेलेनाइट प्लेट मी यूज करते। ह्याच्यावरती श्रीयंत्र आहे। वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला ह्या सेलेनाइट प्लेटवर मिळतात। तुम्हाला जे डिझाईन आवडतं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। प्लेन सेलेनाइट प्लेट पण यूज करू शकता, पण मला हे श्रीयंत्र आवडलं म्हणून मी ही श्रीयंत्राची सेलेनाइट प्लेट मी घेतली आणि त्याच्यावर मी माझे आलटून पालटून वेगवेगळे ब्रेसलेट्स मी ह्याच्यावर ठेवत असते, जेणेकरून ते चार्ज होतील। आणि एक सांगू, फॉर्च्युनेटली आम्ही ज्या ठिकाणी घरात अग्निहोत्र करतो, आम्ही घरात रोज अग्निहोत्र करतो, तर त्या अग्निहोत्र करायचं जे आमचं ठिकाण आहे, जी जागा आहे ना, माझे सगळे क्रिस्टल्स त्याच्या जवळ असतात। जवळच एक टेबल आहे, तिथे माझे सगळे क्रिस्टल्स असतात, जेणेकरून ते अग्निहोत्राचा प्रभावही त्याच्यावर पडत असतो। इव्हन घरात रोज आम्ही धूप पण दाखवत असतो, म्हणजे एका ठिकाणी आम्ही ते धूप पण आम्ही घालत असतो। पुन्हा तेच जागा अशी आहे की जेणेकरून ते जे धूपचा जो धूर असतो, जे वेपर्स असतात ते त्या सगळ्या क्रिस्टल्स पर्यंत पोहोचतात। जी कुठली मेथड आपल्याला कन्व्हिनियंट असेल ना ती तुम्ही निवडा आणि तुमचे क्रिस्टल्स वेळच्या वेळी चार्ज करा। तर मला वाटतं ज्यांनी कोणी मला प्रश्न विचारलेले की तुम्ही तुमचे क्रिस्टल्स कसे चार्ज करता, त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल। आणि ज्यांना अडचण असेल की नक्की आम्ही आमचे क्रिस्टल्स कसे चार्ज करायचे, त्यांनाही उत्तर मिळालं असेल। तर अशा छान छान माहितीपूर्वक व्हिडिओचे अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर काय करायचं, आमचं हे जे चॅनल आहे पीस अँड मॅटर्स ते सबस्क्राईब करायचं आणि ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवायची नाही, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप